हिंदवी स्वराज्याची निर्मिती करायची आहे का? आवासाहेबांना 7व्या महिन्याचे डोहाळे होते. त्यांनी मुद्दामची माती खाल्ली नाही. का खाल्ली नाही? मुद्दाम खाणार. घराण्यामध्ये संतान जन्माला छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येणार आहे का? पाणी पिना हो तो देख के पियो, खाली गल्लास में का रखा है. अरे पानी पीना हो तो देख के पियो, खाली गल्लास में का रखा है. पर प्रेम करना हो तो छत्रपति शिवाजी महाराज पे करो, लड़कियों में का रखा है. दैवत छत्रपती नाम दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नाम दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नाम दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नाम दैवत छत्रपती. शिवनेरीवर शिवजन्मला, शिवनेरीवर शिवजन्मला राजांचा अधिपती, राजांचा अधिपती. दैवत छत्रपती नाम दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नाम दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नाम दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नाम दैवत. ऐका मावशींनो, जो जेव्हा या धर्माच्या मंडपामध्ये हिंदू बसला असेल त्याच्या हात वरती करा. ऐका मायबाप, जेव्हा जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचं गुणगान होतं, जेव्हा जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र वर्णन होतं ना, तेव्हा तेव्हा आपल्या हिंदू लोकांच्या हाताची टाळी वाजलीच पाहिजे. कारण राजा आपले आद्य दैवत्व आहे, राजा आपले देव आहे. म्हणून आपल्या देवाच्या गजरामध्ये एका हिंदूच्या हाताची टाळी वाजलीच पाहिजे. ऐका मग राजाने तुम्हाला काय दिलं? अहो राजे जन्माला आले. 18 प्रगट जातीतील लोक राजांचे मित्र होते. कुणामध्ये अहंकार नाही, कुणामध्ये जुनीपणा नाही, राजांच्या सोबतीला होते. ऐका, अहो एक वेळेस काय झालं, राजे लहान असताना राजांच्या हातामध्ये आऊसाहेबांनी तलवार दिली. राजा ऐक माझ्या बाळा, तुला या हिंदवी स्वराज्याची निर्मिती करायची. राजांनी लहानपणापासूनच तलवारबाजी चालवायला सुरुवात केली. अहो लहानपणापासूनच घोड्यावर बसायला सुरुवात केली आणि या हिंदवी स्वराज्याची निर्मिती केली. कसे होते माझे राजे? तर माझ्या राजाविषयी सांगायचं म्हटलं तर ऐका, प्राण जाई पण धर्म ना जाई. हो ऐका, राजांनी आपल्यासाठी खूप केलंय, त्यांच्या कष्टाची आपल्याला जाणीव पाहिजे. राजा झालेच नसते तर एक मराठ्यांची लेख आज व्यासपीठापर्यंत पोहोचली नसती. हो आज मंदिरावरचा कळस, दारातली तुळस जर कुणामध्ये सुरक्षित असेल तर फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज आहेत. फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज आहेत. ऐका, ज्यावेळेस त्या ठिकाणी प्रतापगडाच्या पायथ्याशी एक वादळ आलेलं होतं आणि त्या वादळाचं नाव आहे अफजल खान. बडी बेगमने दरबार भरवला होता. त्या दरबारामध्ये विणा ठेवलेला होता आणि बडी बेगमने सांगितलं, कोण जाएगा और उस काकीर की औलाद को पकड़ कर लाएगा. सगळे सैनिक त्यांच्या